हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः. अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी. सर्व संतांना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, सद्गुरूंना वंदन, सर्व श्रोत्यांना वंदन करून शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या ज्ञानेश्वरीच्या नित्य उपासनेला आपण सुरुवात करतोय. कालच्या चिंतनामध्ये 8व्या अध्यायातील 35 क्रमांकाच्या उगीचा विचार आपण थोडासा केला होता. माऊली वर्णन करायला आदिभूताचं, आदिदैवताचं आणि आदियज्ञाचं. आदिभूतं क्षरो भाव पुरुषच्या आदिदैवतम आदियज्ञम अहम मेवात्र देहे देहभृतांवर वर्णन माऊलीने केलेलं आहे. तो परमात्माची परी दुसरा, जे अहंकार निदरा निदुसुरा, म्हणून स्वप्नाची आवर वारा संतोषोषणे वर्णन करायला चालू केलेलं आहे. जो जीव नावानं ओळखला जातो तो जीवची दुसरा म्हणलेला आहे किंवा परमात्माची दुसरा असा शब्द वापरलेला आहे. जो चेतनेचा चक्षु, जो इंद्रिय देशींचा अध्यक्ष, तो देहस्थमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, त्याला अधिदैवत नाव दिलेलं आहे. त्याला जीव या नावानं संबोधलं जातं. असा जो दुसरा परमात्मा आहे असं माऊली बोलतात, त्याचं वर्णन करायला सुरुवात केलेली आहे. कालच्या चिंतनामध्ये आपण विचार केलेला होता, हा दुसरा जरी परमात्मा म्हणून ओळखला जात असला तरी हा अहंकाराच्या निद्रेमध्ये पडून आहे. सतत अहंकाराच्या निद्रेमध्ये झोपून असतो आणि त्या अहंकाराच्या निद्रेत असताना त्याला स्वप्नांचा व्यवहार घडतो आणि त्या स्वप्नांच्या व्यवहारातून होणारा प्रतिकूल आणि अनुकूल घटनांच्यावर सुखदुःख मानून घेतो असं वर्णन केलेलं आहे. सिने संतोषे सिने दोन शब्द वेगवेगळे आहेत. एखाद्या घटनेमुळे संतोष प्राप्त होतो म्हणजे सुख होतं, तर त्याचवेळी दुसऱ्या घटनेमुळं दुःख प्राप्त होतं. विषयांची लक्षणं जेव्हा आपण बघायला लागतो, हे पंचविषय कधी सुख देतात कधी दुःख देतात, पण विषयापासून निर्माण होणाऱ्या कुठलीही गोष्ट ती सुख आणि दुःखापेक्षा दुःखच जास्त देते. हा अनुभव आपला नित्याचा अनुभव आहे. ठीक आहे, संतांनीच सांगायला पाहिजे असं काही नाही. त्यामुळे सीन तरी होईल, नंतर संतुष्टता काही काळाची होत असते. काही काळात सुख होतं, पण बराच काळ त्याचं दुःखच असतं. जे विषयातून मिळतं ते विषयातून मिळणाऱ्या सुखाचा अंत शेवटी दुःखामध्येच होत असतो. याचं वर्णनही संतांनी केलेलं आहे. आणि संतांनी शास्त्राने केलेल्या वर्णनांपेक्षा आपले अनुभव जे असतात ते आपले अनुभव खरंच साक्षात असतात. जर यातून दुःख आणि सुख जर वाटत नसेल किंवा विषयामध्ये दुःख नाही असं जो कोण म्हणत असेल ना, तर तो एक प्रकारचा वेडा तरी असला पाहिजे किंवा तो त्याला काही कळत नाही, पूर्ण अज्ञानी तरी असला पाहिजे, असा त्याचा अर्थ निघतो. नाहीतर असा एखादा सर्वसामान्य कोणताही जीव असं बोलणार नाही की विषयातून सर्वस्व सुखाचीच प्राप्ती होते. भास होतो, आशाही वाटत असते की मला सुख मिळेल, पण विषय जनित सुख हे सौख्य होणार नाही असं समर्थ बोलतात. त्याचं कारण आहे, विषयातून जनित होणारी, विषयातून निर्माण होणारी कुठल्याही सुखानं सौख्याची अनुभव येणार नाही. थोडा काळ सुख थोडं काळ दुःख हा अनुभव नेहमी त्या अनुकूल प्रतिकूल गोष्टीतून येत असतो. म्हणून हा परमात्मा आहे, पण परमात्म्यापेक्षा भिन्न आहे असं वाटतं. याचं कारणच सांगतात माऊली.
की तो अहंकाराच्या निद्रेमध्ये गाढ झोपी गेलेला आहे आणि संसाररूपी स्वप्नांचा व्यवहार त्याच्याकडून घडतो. आणि संसार करताना अनुकूल आणि प्रतिकूल गोष्टीला सामोरं जावं लागतं. अनुकूल प्रतिकूलमधून सुखदुःखांचे अनुभव येतात. म्हणून माऊली म्हणतात, स्वप्नाची या ओरबारा संतोषे किंवा शिने, दोन्हीपैकी एक त्याचा तरी सीन येत असतो. म्हणून भगवत प्राप्तीमध्ये आत्मज्ञानामध्ये या सगळ्या संसार शिनाचा, संसार सुखदुःखांचा अंत होत असतो आणि आत्यंतिक सुखाची प्राप्ती होत असते, ज्या सुखाला तिळभरही कुठलाही स्पर्श झालेला नसतो, त्यामध्ये भेसळता नसते, असं माऊली वर्णन करतात. आणखीन तसंच पुढे वर्णन केलेलं आहे बघा, 36 नंबरची ओवी, जीव येणे नावे. आता सरळ स्पष्ट भाषेमध्ये माऊलीने सांगितलं. एवढी स्पष्ट भाषा आपल्याला भगवद्गीता वापरत नाही. भगवद्गीता आधिभूत असं शब्द वापरते. अभ्यास करायला लागलो आपण ज्ञानेश्वरीचा की भगवद्गीता सोपी वाटायला लागते. म्हणून ज्यांना भगवद्गीतेच्या अभ्यासाची सवय आहे, सतत चिंतन करण्याची, त्यांनी जरूर एकदा ज्ञानेश्वरीचा अभ्यास करून ठेवावा. ज्ञानेश्वरीच्या अभ्यासामुळं भगवद्गीतेमधले असणारी गूढ तत्व, गूढ सूत्र जे आहेत, छोटी छोट्या श्रुत्या, त्या सगळ्या उकलायला लागतात. इथं वर्णन करताना एकाच शब्दात सांगितलं माऊलीने, जीव येणे नावे. ज्याला तुम्ही आदिदैवत ज्याला म्हणता, ते आदिदैवत म्हणजे हा परमात्माचा दुसरा आहे. दुसरं गोष्ट त्याला म्हणा तुम्ही, जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे. जीव या नावाने तो संबोधला जातो आणि ते आदिदैवत जाणावे पंचायतनीचे. ते त्याला जे अधिष्ठान असतं किंवा त्याला आदिदैवत जे म्हणतात, ते आदिदैवत हे पंचायतनाचं आहे. पंचायतन या शब्दाचा अर्थ आहे, याला अधिष्ठान किंवा आधार जो आहे त्या जीवाला, तो आहे पंचमहाभूताचा. शरीरच उदाहरण घेऊया आपण. शरीराला आधार कशाचा आहे तर पंचमहाभूताचा आहे. तसं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, साधन, आपल्याला अंतःकरण चतुष्टय ज्याला आपण म्हणतो, हे जीवाचेच घटक आहे. आणि याला सुद्धा आधार जे आहे तो पंचमहाभूतापासूनचाच आहे. मन हे पंचमहाभूताचं बनलेलं आहे. चित्त तसंच आहे. त्यांच्यामधली तरलता जी आपण म्हणतो किंवा साधनेतला उपयोग जो म्हणतो, तो शरीरापेक्षा त्या मानानं शरीर स्थूल आहे. ज्या मानानं मन, बुद्धी, चित्त कशा आहेत, सूक्ष्म आहेत. त्यामुळं सूक्ष्म देहाच्या घटकामध्ये मोडणारा हा जीवाचा प्रकार आहे. इथं म्हणलेलं आहे, जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे, ते आदिदैवत जाणावे, ते आधारावर जगतं पंचायतनीच्या. पंचायतन शब्दाचा अर्थ आहे, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे अर्थ काही ठिकाणी केले नाहीत. परमपूज्य खंदारकर महाराज म्हणतात, पंचायतन म्हणजे देवपूजेमध्ये जे शब्द वापरतात, पूजेमध्ये आपण विष्णू, शिव, गणेश, सूर्य, देवी असं पंचायतन मानलं जातं. आणि या पंचायतनामध्ये विष्णू जो आहे तो प्रमुख मानला जातो. तसं इथं जे पंचायतन जे म्हणतात, त्या पंचायतनामध्ये जीव, देह, प्राण, मन, बुद्धी यामध्ये जीव हा प्रमुख मानला जातो. जसा तिकडच्या पंचायतनामध्ये जीव पूजेच्या विष्णू प्रमुख मानला जातो, काही पूजेमध्ये शिव प्रमुख मानला जातो, तसं या पूजेमध्ये जे असणारे जे घटक आहेत, जीव, देह, प्राण, मन, बुद्धी, यामधला प्रमुख कोण असेल तर जीव आहे. म्हणून म्हणलेलं आहे, ते आधी दैवत जाणावे पंचायतनीचे. म्हणून याला परमात्मा न म्हणता जीन नावानं ओळखावं. का परमात्मा म्हणता येत नाही? वास्तविक बघायला गेलं तर परमात्माची परी दुसरा, हा दुसरा आहे. मात्र याला भिन्नता दिलेली आहे. भिन्न कुठंपर्यंत आहे? जोपर्यंत तो स्वतःची ओळख व्यवस्थित लक्षात आणत नाही किंवा त्याला कळत नाही, तोपर्यंत तो परमात्म्यापासून भिन्न आहे. तसा विचार करायला गेला तर जीव ब्रह्मेव नापराहा ही श्रुती सांगते. किंवा जीवा काय आहे, काय म्हणतात, किडाळाचा दोष जाये तरी पंधरेतीची होय. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोभी. या संकल्पाच्या कारणामुळंच जीवाला जीवत्व प्राप्त झालेलं आहे.
जर संकल्पाचा लोप जर झाला तर जीव मूळचाच परब्रह्म आहे. जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी. त्यामुळे विकार जेव्हा थांबतात तेव्हाच खऱ्या अर्थानं त्याला आपण ब्रह्मरूप आहोत अशी जाणीव व्हायला लागते. पण इथं परमात्मा परी दुसरा शब्द वापरला म्हणून माऊली म्हणतात दुसरा जर म्हणायचा झाला तर त्या अधिदैवताला काय म्हणा तर जीव म्हणा. त्याला अधिदैवत म्हणणं म्हणजे जीवच आहे तो, त्याचंच वर्णन. त्याला परमात्मा म्हणता न म्हणता जीव नावाने ओळखलं तर बरं आहे. कारण ह्याच्यामध्ये थोडा का असताना हिनकसपणा आलेलाच आहे. आणि हिनकसपणा जो आहे तो शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी राहत नसतो. त्यामुळे त्याला परमात्मा जो म्हणणार तोपर्यंत म्हणणार नाही आम्ही, माऊली म्हणतात, जोपर्यंत त्याच्यातला हिनकसपणा जाणार नाही त्याला आपण शुद्ध सोनं म्हणणार नाही. जोपर्यंत त्यातली लाख जी आहे किंवा पितळ जे आहे किंवा हिनकसपणा जो आहे ते गेल्याशिवाय आम्ही त्याला शुद्ध सोनं म्हणणार नाही. तसं माऊली म्हणतात जोपर्यंत हा विकार घेऊन जगतो याला जोपर्यंत ध्येय सत्यत्वाची भ्रांती आहे, कर्तृत्वाची भ्रांती आहे आणि जगत सत्यत्वाची जोपर्यंत भ्रांती याच्याकडे आहे तोपर्यंत याला आम्ही दुसरा भिन्नच मानणार आहे. हा जीवच आहे म्हणून मानणार आहे. आम्ही याला परमात्मा म्हणणार नाही. हा परमात्मा आहे पण दुसरा. वरच्या ओळीमध्ये सांगितलं का अहंकाराच्या निद्रेत झोपलास ना आणि संसाराची स्वप्न बघतोस. तुझं जेव्हा संसाराचे स्वप्न विलीन पावतील त्याचा लय होईल म्हणजे स्वप्न संपेल आणि तू खराच अहंकाराच्या झोपेतून बाहेर पडून अहंकार रहित होशील. त्याच वेळी तू परमात्माच आहेस हे आम्ही तुलाच सांगायला लागलोय. माऊली कसं बोलतात बघा, आम्हाला पटवून द्यायला लागले आहेत तत्त्वम अशी. पण केव्हा अशी? तू असेल केव्हा असेल? ते तत्व तूच आहेस. हे केव्हा? जेव्हा ह्या संकल्पांचा लोप होतो, हिनकसपणा निघून जातो, विकार रहित असं जे तत्व तयार होतं त्यावेळी त्याला अधिदैवत आणि तसंच त्याला परमात्मा म्हणायला काय हरकत नाही. तो परमात्माचा आहे. पण इथं म्हणतात तो आहे आधारावर पंचमहाभूताच्या. जोपर्यंत तो पंचमहाभूताचा आधार घेऊन राहतो आणि पंचमहाभूतांना खरं मानून राहतो, तोच माझा खरा आधार आहे असं त्याला वाटतं, तोपर्यंत त्याला या परमात्म्याचं कोणत्याही प्रकारचा अधिकार किंवा तो परमात्मा आहे असं म्हणता येत नाही. त्याप्रमाणे जसं शुद्ध सोन्यामध्ये माऊली पटवून देतात तसं शुद्ध सोन्यामध्ये हिनकस मिसळले असता त्याचा मूळ कस कमी होतो, सोन्याचा दर खाली येतो. आत्ताही आपण 24 कॅरेट, 23 कॅरेट, 22 कॅरेट वगैरे जे कॅरेट म्हणून लावलेले आहेत ना ते कॅरेट त्या प्रकारे आहेत. जितका हिनकसपणा जास्त तितके त्याचे कॅरेट्स कमी असतात. आता या अलीकडल्या भाषेमधलं बोलणं आहे. पूर्वीचं 15 शब्द वापरायचा, 15, 16 असे शब्द माऊली वापरायचे. त्या काळात त्याचा दर तसा होता काय कुणाला माहिती. त्याप्रमाणे भगवंत माऊली बोलतात शुद्ध सोन्यामध्ये जसा हिनकसपणा आला की त्याची पात्रता कमी होते, त्याचा मूळ कस असतो तो कमी होतो आणि कमी झाल्यामुळं त्याला शुद्ध सोनं म्हणता येत नाही. ते सोनं आहे पण शुद्ध नसलेलं सोनं आहे. तसा तो जीव आहे, तो परमात्मा आहे, पण त्याच्यात जीवपणा हा हिनकसपणा आलेला आहे. जीव नावाचा हिनकसपणा त्यामध्ये आलेला आहे. त्यामध्ये मन, बुद्धी, चित्त सगळे अहंकार आहे. त्या विकारानं युक्त असलेला तो परमात्मा आहे. मग त्याला परमात्मा कसा म्हणायचा? हा परमात्मा परी दुसरा. हे शब्द वरच्या ओळीमध्ये वापरले आणि आता म्हणतात पंचायतनापासून तयार झालं, पंचमहाभूतापासून तयार झालं. आणि पंचमहाभूतापासून असला तरी सगळ्यामध्ये तो प्रमुख आहे मात्र हे त्यांना म्हणायचं आहे. जसं पूजेमधल्या पंचायतनामध्ये विष्णू प्रमुख असतो किंवा शिव प्रमुख असतो, तसा हा हे जीव, देह, प्राण, मन, बुद्धी यांच्यामध्ये मात्र प्रमुख आहे. कारण याची पात्रता जास्त आहे भगवंत बनण्याची. याला आत्मस्वरूपाची ओळख लवकर होणार मनबुद्धी चित्तापेक्षा, कारण हा फार जवळ आहे त्याच्यात. आणि जवळ असल्यामुळं तो सहजपणाने भगवंताशी म्हणजे आत्मस्वरूपाशी एकरूप होऊ शकतो. पण माऊली म्हणतात त्यातला शुद्धता मात्र कमी आहे. परमात्मा होण्यासाठी लागणारी जी कसोटी आहे त्या कसोटीला तो उतरत नाही, म्हणून तो पंचायतनाला धारण करून बसलेला आहे. त्याप्रमाणे भगवंत म्हणतात जसा हिनकसपणा सोन्यामध्ये आहे तसा हा मी मायेनं आवृत्त केला जातो.
त्याला मायेचं वेष्टन आहे, तेव्हा केवळ तिथं अज्ञानाचाच व्यवहार होतो. त्यामुळे देह मी असा त्याचा निश्चय झालेला असतो. त्याला कितीही पटवून द्या, तो देह मीच असा शब्द वापरतो. त्यामुळं स्वतःला तो भगवंतापासून वेगळा समजतो आणि वेगळ्या पद्धतीचे व्यवहार करतो. आहे स्वतः तो परमात्म स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे, पण त्याचा व्यवहार जो आहे तो पंचमहाभूताकडे वळणारा आहे. म्हणजे पंचमहाभूताला आधिभूत म्हटलेला आहे. त्याच्या वरचा गोष्ट कोणती असेल तर ते आदिदैवत आहे. आणि आदिदैवतालाच माऊली म्हणतात की जीव येणे नावे जया ते आळविजे स्वभावे. आळविजे म्हणजे त्याला आदिदैवत असं म्हणावं. त्याला काय म्हणावं? जया ते आळविजे स्वभावे, त्याला जीव असं म्हणावं. तेच आदिदैवत जाणावे पंचायतनीचे. ते पंचमहाभूतापासून तयार झालेलं असं हे शरीराचं, जसं शरीराचं अधिष्ठान असल्यामुळे जीव असा त्याचा उल्लेख केला जातो. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये अधिदैवत म्हणतात. यासाठी जीवाचं जे ज्ञान ते मोक्षास व्हायला पाहिजे. हा जवळ इतका असतो, तर याला जर ओळखला तर देव ओळखायला कष्ट पडत नाहीत. हा मुद्दा फार महत्त्वाचा या ओवीमधून आपण शिकण्यासारखा आहे. आपण जीव ओळखला पाहिजे. माझे सद्गुरू डॉक्टर काकांनी सुद्धा काही प्रयोग करून असे चिदाभास कसा असतो हे दाखवण्यासाठी प्रयोग करून दाखवलेले आहे. म्हणजे तो कसा असतो, कवडसा आहे, पण तो कवडसा येतो कुठून तर तो सूर्यापासूनच येतो. मुख्य जे बिंब आहे त्या बिंबाशिवाय प्रतिबिंबाची निर्मिती होत नाही. म्हणून प्रतिबिंबानं बिंबाशी एकरूप होण्याचा सतत प्रयत्न करावा. का करावा? ते दोन्ही वेगवेगळे नसतात म्हणून. ते त्याचंच प्रतिबिंब असतं. म्हणून मुमुक्षुला तरी त्याचे एक कर्तव्य आहे की त्यानं जीव नावाचं तत्व समजून घेतलं पाहिजे. आणि सद्गुरूंनी दिलेला जो महावाक्याचा तत्वमशी महावाक्याचा उपदेश आहे त्या उपदेशाचं चिंतन केलं पाहिजे. म्हणून चारही महावाक्ये जी आहेत वेदांची, 4 वेदांची 4 महावाक्ये ही चिंतनासाठी आहे, त्याचा जप करण्यासाठी नाही. त्यामुळं अहम ब्रह्मास्मी हा जप नाही, हा अनुभव घेण्याचं वाक्य आहे. हे वाक्य जे आहे ते अनुभवाचं वाक्य आहे. तशी सगळी महावाक्ये ही अनुभवाची वाक्य आहे. तत्त्वमसी हे अनुभवाचं वाक्य आहे. हा उपदेश आहे, पण त्या उपदेशातून नंतर अनुभव घ्यायचा आहे. अहम ब्रह्मास्मी हा मात्र शेवटचा टोकाचा अनुभव आहे आपला. हा जर विचारात आपण जर टप्प्याटप्प्यानं गेलो तर अहम ब्रह्मास्मी जवळ परमार्थाचा शेवट होत असतो, ज्यावेळी त्याचा अनुभव येत असतो तेव्हा. पण तत्वमशी वाक्यानं जीवाचं स्वरूप आपल्याला कळतं. म्हणून तत्पद काय आहे, त्वमपद काय आहे आणि यांची जुळणी जी आहे ती अशी पदानं कशी वर्णन केलेलं आहे त्याला जीव म्हणतात. त्यामुळे सूर्याच्या किरणांपासून निर्माण होणारा जो कवडसा आहे तो कवडसा सुद्धा तो दिसेनासा होऊ शकतो, तो जातो. त्याच्यामध्ये जो हिणकसपणा आला तो कधी कुठंतरी पडलेला असतो, आणि पडलेला असतो तो कवडसा. कधीतरी सडक्या डबक्यात सुद्धा पडतो, कधीतरी घाणेरड्या एखाद्या वस्तूवरती पडतो, परंतु तो स्वतः मात्र तिकडून आलेला असतो. जीवाला जीवपण प्राप्त झालं ते या अंतकरणातून निर्माण होणाऱ्या विकारापासून. काम क्रोधादी विकार जे आहेत त्या विकारामुळं जीव काय झाला, विकारयुक्त होतो आणि भगवंतापासून दूर होतो. त्यानं जर ठरवलं तर विकाररहित होऊन संकल्परहित होऊन तो भगवंताशी एकरूप होऊ शकतो. अहंकाराच्या निद्रेतून तो जर तो जागा झाला तर त्याला संसाराची स्वप्न पडणार नाहीत. हे माझं, हे मी, माझा देह हाच मी आहे आणि हा देह माझा आहे, देहाशी संबंधित सगळे माझे आहेत, जग सत्य आहे. या सगळ्या भ्रमातून जेव्हा तो बाहेर पडेल ना तेव्हा त्याला अगोदरच काय आहे देवपण प्राप्त झालेला आहे. म्हणून देहभाव आणि जीवभाव गेला पाहिजे. पहिल्यांदा देहभाव जावा ही पहिली सुरुवात आहे आणि नंतरचा जीवभाव जावा ही नंतरची सुरुवात, म्हणजे शेवट आहे त्यामध्ये. आणि जीवभाव गेला की आत्मभाव प्रकट होतो. मग 3 टप्प्यावर साधना आहे. मुमुक्षुने विचार करायला पाहिजे. जेव्हा नाम घेतो ती नाम घेणं, ध्यान करणं हे
तत्वाला सिद्धांताला धरून शास्त्राला धरून असलं, शास्त्राच्या चिंतनाबरोबर जर नाम घेणं चालू असेल तर त्याचे अनुभव पडदेशी येतात। आणि नुसतंच नाम घेत आपण असू तर त्याचा अनुभव फार उशिरा येण्याची शक्यता असते। म्हणून शास्त्राला बाजूला करू नये, महावाक्यांना बाजूला करू नये। कारण हा जन्ममरणात्मक संसार जो आहे तो बंद, संसार बंद जीवाला आहे। बंद कोण आहे सांगा? कुणाला मुक्ती हवी आहे सांगा? करता कोण आहे? हात पाय तरी डोळे तरी करते पण आपल्याकडे घेत नाहीत। डोळा म्हणतो मी उघडा आहे, उघडा आहे, तुम्ही काय पाहायचे तुम्ही ठरवा ना। आता मला दृष्टी आहे, तुम्हाला मी ज्ञान करून देतो, पण तुम्ही दृष्टी कशावर टाकायची ते तुम्ही ठरवा। आतला कुठंतरी त्यात विचार केला पाहिजे ना। मी पाहतो असं म्हणतो तो कोण म्हणतो सांगा? डोळा म्हणतो? डोळ्याला म्हणता येते का सांगा बघू? डोळा तरी जड आहे, मग जड असेल तर तो पंचमहाभूताचं कार्य आहे। मग तर पंचमहाभूताचं कार्य जड असल्यामुळं तो कर्ता आहे असं म्हणता येत नाही। त्यामुळे जीव कर्ता आहे। नाम कोण घेतो? नाम काय आत्मा घेतो का शरीर घेतं? तर नाही, तर जीव नाम घेतो। म्हणून नाम जीव हा कर्ता आहे, म्हणून कर्ता आहे म्हणून भोक्तृत्व त्याच्याकडे येतं, अहंकार बी त्याच्याकडेच असतो, हे सगळं त्याच्याकडे असतं। त्यामुळे जन्म मरणात्मक जो संसाराचा बंध आहे तो कुणाला आहे? जीवाला आहे। मुक्त होणार आहे तो कोण होणार आहे? आत्मा नाही, शरीर नाही, मग होणार कोण आहे? तर जीवच मुक्त होणार आहे। जीवच बंधनात आहे, शरीर नाही, आत्मस्वरूप नाही। मला बंध आहे म्हणतो मी बंधनात आहे, बंधनात आहे असं जो म्हणतो ना, तो म्हणतो तो जीव माझा बंधनात आहे असा त्याचा अर्थ आहे। आणि मुक्त झाला हा अनुभव सुद्धा जो आहे ते जीवाची मुक्तता असते। म्हणून बंधन हे मानलेलं आहे, खरं नाही। मानलं मी, माझी पत्नी, माझा पती, माझी मुलं असं मी स्वतःच म्हणतो ही माझी आहे। खरं पाहता हा संसार माझा नाही, कारण याच्यामध्ये कुठलंही मोठं कर्तृत्व ह्याला निर्मितीमध्ये माझं उपयोगाला पडलेलं नाही। ह्याचा नाश पण मला करता येत नाही। किती विशिष्ट गोष्ट आहे बघा। जीवाची जरी सृष्टीमध्ये जीवसृष्टीचा नाश होतो, पण ईश्वर सृष्टीचा नाश करता येत नाही। म्हणून ईश्वर सृष्टी ही निर्मितीलाही आम्ही कारण नाही, आणि ईश्वर सृष्टीच्या या लयाला पण नाशाला पण आपण कारणीभूत होऊ शकत नाही। फक्त आहे ती जीवसृष्टी, ती मी निर्माण केली आणि मलाच घालवता येते। जीवच बंधनात पडलो म्हणून मी बंधनात आहे, मी अज्ञानी आहे, मी दुःखी आहे असा तो बरळतो, त्या स्वप्नामध्ये बरबडतो। वास्तविक ही अहंकाराच्या निद्रेमध्ये असल्यामुळं बरळतो। त्यामुळे तो मी तो करता आहे, मी तो माझं सगळं आहे असं जोपर्यंत म्हणतो तोपर्यंत बंधनात आहे। आता हे कल्पनेनं म्हटलं का नाही सांगा बघू? हे कल्पनेनं म्हणतो हे माझं आहे आणि देह मी आहे, मग कल्पना केलेली आहे। खरं पाहता हे जे आहे ते काय आहे? ते अधिदैवत जाणावे पंचायतनीचे। पंचायतनीचे म्हणजे सगळं जे कर्तृत्व जातं ते ह्या पंचमहाभूताकडं जातं। त्यामुळे पंचमहाभूतापासून निर्माण झालेले जीव पण आणि शरीर पण आहे, त्यांना आधार दोघांना त्याचाच आहे। म्हणून जीवाला बंधन आहे म्हणून बंधन खरं नाही। जीव मुक्त होणार आहे कारण मुक्ती अगोदरचीच आहे। मुळात तो बंध मुक्तच आहे। मुक्त होता परी बळी झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे असं तुकोबा बोलतात ना, त्याचा अर्थ हाच आहे। मूळचाच तो मुक्त आहे, पण त्याच्या कल्पनेनं तो बद्ध झाला। आता हे बंधन कुणी सोडवायचं सांगा बघू? म्हणजे एखाद्या झाडाला मी मिठी मारून बसलो तर मला झाड सोडत नाही असं म्हणण्यासारखा प्रकार आहे। मी जर त्याला कवटाळलं असेल तर त्या झाडाने मला सोडायचं काय, मी झाडाला सोडायचं? हा मुद्दा आहे त्यातला। म्हणून जर विचार केला तर मला झाडाला सोडून यावं लागतं। मग झाडाला जर सोडलं तर मी मुळात बांधला गेलोय असं मुळात वाटत होतं मला, पण खरं पाहता मी बांधला गेलेलो नाही असा अनुभव आला की तो मुक्त झाला। आणि ह्या मुक्तितेचा थोडासा हा विचार या ओवीमध्ये माऊली सांगतात। त्यामुळे वेदांत शास्त्राने तत्पद आणि त्वमपद हे दोन्ही एकच मानली, त्याचं कारण ते आहे। आणि माऊलीवरती काय म्हणतात? जो परमात्माचे परी दुसरा, ह्याला परमात्मा स्वरूप दिलेलं आहे पण दुसरा म्हणतात। ते दुसरा का? त्यानं अजून स्वतःची तयारी करून घ्यावी, अजून त्यानं जीव पण घातलेलं नाही, अजून देह मीच आहे असं बोला लागलाय तो।
त्यामुळं मी आणि माझं जोपर्यंत जात नाही तोपर्यंत जीवातला ब्रह्मत्व आहे कळतच नाही. त्यामुळे तत्पद आणि त्वमपद हे दोन्ही एकच मानलेले आहेत. एक हरी आत्मा जीव शिव समा, जसं माऊली म्हणतात. मग तत्व हे वाच्यार्थाने ईश्वर आहे. तत् म्हणजे काय? ते म्हणजे ईश्वर वाच्यार्थानं. लक्षार्थानं विचार केला तर ब्रह्मच आहे. पण त्वम सुद्धा वाच्यार्थानं जीव आहे, पण लक्षार्थानं जर बघितलं तर ब्रह्मच आहे. त्यामुळे लक्षार्थाकडे जाऊन विचार केला तर आपल्या लक्षात येईल. म्हणून उपाध्या काढायला पाहिजेत. ईश्वराला उपाधी आहे मायेची आणि जीवाला उपाधी आहे अविद्येची. दोन्हींच्या उपाध्या काढल्या तर हे जे तत्पद त्वमपद असे 2 पदं वापरायचीच गरज पडणार नाही. तसा ईश्वर आणि परमात्मा, ईश्वर आणि ब्रह्म एकच आहेत. तसा जीव आणि ब्रह्म एकच आहे. का? मधली उपाधी काढून टाकली की जीवानं झटकून टाकावी आपली अविद्या, तर तो रिकामाच होतं. पण खरा विचार केला तर जीव मात्र हा अल्पज्ञ आहे, पण ईश्वर मात्र सर्वज्ञ आहे. मायेची उपाधी त्याला आहे, पण मायेच्या अधीन नाही तो मात्र. आणि जीवाला अविद्येची उपाधी पण आहे आणि तो अविद्येच्या अधीन आहे. जोपर्यंत त्याला स्वातंत्र्य त्याचं कळत नाही ना तोपर्यंत तो ब्रह्मपदापर्यंत जात नाही, असा विचार मांडलेला आहे. त्यामुळे जीवाचं स्वरूप खरं आहे, ती जे खरं आहे ते कळल्याशिवाय परमात्म स्वरूप आपल्याला कळणार नाही. माऊली तेच सांगतात. हे पंचायतीनीपासून म्हणजे पंचमहाभूतापासून जरी बनलेलं असलं तरी सुद्धा त्याला खरं स्वरूप जे आहे ते जीवाचं समजलंच पाहिजे. जीव का आहे नेमका याचा अभ्यास लक्षात घेतलाच पाहिजे. शास्त्रांच्या आधारे, सद्गुरूंच्या आधारे, संतांच्या द्वारे हे जाणून घेतलं पाहिजे. म्हणून ग्रंथांचा अभ्यास का करायचा? तर ग्रंथ आपल्याला दाखवतात तू कोण आहेस. आता त्या अनुभवानं मी सिद्ध करेन, होईल मला ते माझ्या पद्धतीनं. पण अगोदर मार्गदर्शन तरी संतांचं नाही ग्रंथांचं घ्यायला पाहिजे, तरच आपल्याला कळेल. त्यामुळे जीवाचं स्वरूप कळल्याशिवाय परमात्मा खरा काय ते कळणार नाही. कारण प्रतिबिंबाद्वारे बिंबाची ओळख करून घेता येते. अगोदर प्रतिबिंबाची जर ओळख करून घ्या आणि ते प्रतिबिंब आहे असं खऱ्या अर्थानं कळू दे. ते खरं नाही, कारण ते प्रतिबिंबामध्ये अडकलेलं आहे. प्रतिबिंब जसं हलतं तसं याला वाटते मला कोणतरी हलवतंय. प्रतिबिंबाला काही त्रास झाला, प्रतिकूलता आली तर त्या मलाच प्रतिकूलात दुःख होतं. जर काय घरातल्या नातलगांना काही त्रास व्हायला लागला तर त्याची चिंता मला लागते. माझं कोणतरी चोरीला काहीतरी वस्तू गेली तर मला त्याचा धक्का बसतो, कारण प्रतिबिंबाला जे जे होते ते मलाच होते असा त्याच्या चिंतनामध्ये तो असतो. आणि म्हणून जीव हा ब्रह्मरूप असून सुद्धा, तो बिंब असून सुद्धा त्याला प्रतिबिंबाची जाणीव व्हायला लागते. म्हणून प्रतिबिंबाद्वारे म्हणजे जीवाच्या द्वारे भगवंताची ओळख करून घेतलेली आहे. म्हणून इथं पंचायतन जो शब्द वापरला तो 2 प्रकारे बघा, की एक पंचभूतात्मक शरीरात राहतो म्हणून पंचायतन शब्द वापरला, आणि दुसरा अर्जुनानं सुद्धा हे जे 5-6 प्रश्न विचारलात त्यातला हा 5वा प्रश्न आहे म्हणूनही कदाचित असेल. वर्णन करताना काही ठिकाणी असं वर्णन केलं की हा 5वा प्रश्न आहे. म्हणजे ब्रह्म काय, अध्यात्म काय, कर्म काय, आदिभूत काय, आणि आता 5वा प्रश्न काय, आदिदैव काय. मग आदिदैव काय असा 5वा प्रश्न विचारला म्हणून सुद्धा त्याला पंचायतन असा शब्द जीवाला वापरला असावा. हे पंचायतन आहे. पंचायतन म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे. आदिदैवत म्हणजे जीव आहे हे वर्णन केलेलं आहे, आणि त्यानुसार पंचायतन शब्द वापरला. जीव येणी नावे जया ते आळवी जे स्वभावे ते आदिदैवत जाणावे पंचायतनीचे. आता लक्षात आलं असेल आपल्याला आदिदैवत कशाला म्हणतात. आता आदिभूत झालं, आदिदैवत झालं. आदिदैवतानंतर आता पुढचं वर्णन काय आहे बघा. आता येची शरीरगामी जो शरीर भावाते उपशमी जो आदियज्ञ यथगामी पांडुकुमारा. आता वर्णन कसं करतात बघा. जे यज्ञांचा उल्लेख जो झालेला आहे, आता आदियज्ञाची व्याख्या तुला सांगतो. आदियज्ञ कशाला म्हणायचं हा पुढचा प्रश्न आहे त्या अर्जुनाच्या. एक प्रश्नाचं उत्तर विस्तारित पद्धतीनं माऊलीने दिलेलं आहे. तेवढा विस्तार आपल्याला भगवद्गीतेमध्ये बघायला मिळत नाही. त्यामुळे भगवद्गीता समजून घेताना त्याच लेवलची बुद्धिमत्ता वापरावी लागते.
पण माऊलींची भाषा जी आईची भाषा आहे ती समजून घ्यायला मुलाला वेळ लागत नाही. मग तसा शब्द वापरला. आदियज्ञ आता कशाला म्हणायचा, तर शरीररूपी गावामध्ये शरीरग्रामी शब्द वापरला. म्हणजे शरीररूपी ग्रामीमध्ये आता येची शरीरग्रामी जो शरीर भावाते उपशमी, तो शरीररूपी गावात म्हणजे हा देह म्हणजेच आत्मा असं वाटतं. या देह भावनेचा जो शरीराच्या अभिमानाचा निराश करतो तो आदियज्ञ आहे. म्हणजे मी देह आहे असं त्याचा निराश होतो. त्यावेळी निराश झाल्यानंतर जो उरतो तो आदियज्ञ मी आहे. आता किती उदाहरण वर्णन दिलं. वरती जीवभाव जर गेला तर आदिदैवत हे भगवत रूप आहे, परमात्म रूप आहे असं कळलं. आणि आता सुद्धा शरीराशी संबंधित असलेला शरीरभावाचा जर उपशम झाला म्हणजे शरीराचा अभिमान निवृत्त झाला तर तो मीच आदियज्ञ आहे असं या प्रकरणात जाणावे. आता येचे शरीरग्रामी जो शरीर भावातील उपशमी ते आधी जो आदियज्ञ येतगामी पांडुकुमारा. अर्जुनाला शब्द वापरला पांडुपुत्र. अर्जुना तुला मी हे सांगतो आदियज्ञ कशाला म्हणायचा. ज्यावेळी शरीराचा नाश होतो की शरीराचा नाश शब्दाचा अर्थ फिजिकली नाश शब्द वापरलेला नाही, शरीराचा उपशम होतो. उपशम म्हणजे हे शरीर सत्य नाही आणि शरीर मी नाही. शरीर मिथ्या आहे, क्षणभंगूर आहे, नाशवंत आहे. आणि दुसरी गोष्ट त्यामध्ये असणारा मी मात्र शाश्वत आहे. त्यामुळे ते जर समजायला लागलं तर या शरीराला झिजणं आहे, नाश होणं आहे. हे पण ज्याच्या सत्तेवर हे चालतो, हे झिजणं आणि नाश होणं हे कुणाच्या तरी सत्तेवर चालतं. उत्पत्ती स्थिती लय व्हायला कोणतरी कारण असतं. त्याला अक्षर ब्रह्म म्हणतात, त्यालाच आदियज्ञ म्हणतात. म्हणजे आदिदेव जसा पुरुष तसा आदियज्ञ सुद्धा पुरुष आहे. शब्द किती सुंदर वापरले बघा. दोघांना पुरुषाची उपमा दिलेली आहे. दोघेही पुरुष आहेत. 15व्या अध्यायामध्ये त्याला पुरुषोत्तम एकाला म्हणतात आणि दुसरा आहे ना त्याला पुरुष म्हणतात. एक प्रकृती आणि पुरुष असणारा, प्रकृतीबरोबर असणारा एक पुरुष आणि दुसरा जो आहे जो प्रकृती पुरुषांपेक्षा तिसरा आहे त्याला पुरुषोत्तम म्हणतात. तो आदियज्ञ आहे. त्यामुळं इथं अधिष्ठानावर ज्याच्या ही उत्पत्ती स्थिती लय चालते ते अक्षर आहे. म्हणून आदिदैवत जसा पुरुष आहे तसा आदियज्ञ सुद्धा पुरुष आहे. म्हणून ब्रह्मांडात जे असतं ना तेच पिंडात आपल्याला सूक्ष्म रूपानं कळायला लागतं. आपण ज्याला शरीराचा अभ्यास ज्याचा होतो त्याचा जगाचा म्हणजे प्रकृतीचा अभ्यास पूर्ण होतो. म्हणजे विज्ञान शरीर विज्ञान कळायला लागलं की ब्रह्माचं किंवा सगळ्या जगाचं विज्ञान कळायला लागतं. म्हणून आदिपुरुष आदियज्ञ पुरुष हे जे वर्णन केलेलं आहे शरीरात राहून देहभाव अहंता ममता हे विकार सुख दुःख जन्म मरण यांचा जेव्हा उपशम होतो तेव्हा त्याला मी आदियज्ञ हे कळायला लागतो. या आदियज्ञातमध्ये शरीराचा उपशम सांगितलेला आहे. शरीरात राहूनच शरीराच्या ग्रामामध्ये गावामध्ये हा देहभाव ही अहंकार ममता म्हणजे अहम मम हे विकार सुख दुःख जन्म मरण यांचा जेव्हा उपशम होतो म्हणजे मला मरण जन्म मरण नाही आहे, मी विकारी नाही आहे, मी ममता रहित अहंकार रहित आहे ही जेव्हा ओळखलं जातं या आदियज्ञ पुरुषास ओळखलं समजा तर या सगळ्या विकारातून बाहेर पडता येतं. म्हणजे शोक भय लोभ स्पृहा जन्म मृत्यू यांचा आपोआप उपशम होतो. म्हणून आदियज्ञाला ओळखणं ही साधना आहे. मग अशी विचार केला मागच्या ओळीमध्ये अगोदर जीवाला ओळखावं का तर जीव हा आत्मस्वरूपाच्या एकदम जवळचा आणि समान लक्षणांचा आहे म्हणून त्याचं जुळतं. शरीरातला कुठलीच गोष्ट भगवंताशी मॅच होत नाही, तेवढा फक्त जीवच मॅच होतो. म्हणून त्याला अगोदर ओळखावा आणि त्याला ओळखून झाल्यावर आधी दैवताला ओळखल्यानंतर आता आदियज्ञ ओळखावा. आदियज्ञ ओळखायचा म्हणजे शरीराचा अहंभाव नष्ट व्हायला पाहिजे. देहांकारू नातीला वर्णनच केलेला हा देहांकारू नातीला समूळ जयाचा नाशिला तोची परमात्मा संचला आधीचा आहे.
त्यामुळे ज्यावेळी देहावरला अहंकार निघून जातो त्याच वेळी खऱ्या अर्थानं त्याचा शोक, भय किंवा लोभ, काम, क्रोधादी विकार, स्पृहा, जन्म, मृत्यू यांचा सगळ्यांचा उपशम होतो. हे माझे विकार नाहीत अशा स्थितीपर्यंत येतो जेव्हा आदियज्ञाला ओळखतो. त्यामुळे आदिभूत आणि आदियज्ञ जो आहे ते म्हणजे आदिभूत आणि आदिदैव हे कार्य मानायला पाहिजेत आणि हे आदियज्ञाच्या सत्तेवर चालतात. आदिभूत म्हणजे सृष्टी आणि आदियज्ञ म्हणजे जीव, हे दोन्ही जे आहेत दोन्ही पंचमहाभूतापासून पण चालतात हे आदियज्ञाच्या सृष्टीवर चालतात. म्हणजे खरंच गोष्ट आहे. उदाहरण आपण जर घेतलं, एक मोठं चाक आहे, त्याला आरे असतात चाकाला. तर ते चाकाचे आरे जे फिरत असतात ना किंवा चाकाचा परीघ जो असतो तो फिरत असतो ना, तो मध्ये असलेला कणा जो आहे तो कण्याला धरून तो फिरत असतो. तो मधला जो ठेवलेला जे केंद्र आहे त्या केंद्राभोवती तो परीघ फिरत असतो. म्हणजे केंद्रावर अवलंबून असतं त्याचं फिरणं. आणि म्हणून ब्रह्मकेंद्रस्थानी आपण आणि परीघस्थानी तो जीव आहे किंवा आणखी भूतसृष्टी आहे असं वर्णन आहे. मग परीघ लहान आहे की मोठा आहे, त्याचा व्यास किती आहे, काय विचार करायची गरज नाही. केंद्र मात्र एकच आहे ज्याच्या भोवती ते चाक फिरतं. नाहीतर चाक फिरायला आधारच मिळाला नसता. भूतसृष्टीचं चलन वलन जे होतं ते आदि अज्ञाच्या सत्तेवरती होतं. म्हणून आदिदैवत आणि आदिभूत हे दोन्ही जे चाललेत हे आदि यज्ञाच्या ताकदीवरती, शक्तीवरती आणि सत्तेवरती चाललेले असतात. म्हणून परिघाचा कधी विचार करू नये. आदिभूत फिरतं, ब्रह्मकेंद्र फिरत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. सगळे सृष्टी हलते पण ते हालत नाही. पृथ्वी फिरते, सूर्य तसाच असतो, वर्णन केलेलं आहे. आता भूगोलामध्ये आपल्याला सुद्धा लक्षात आलं की पृथ्वीच फिरते. म्हणून मला जे अनुभव येतो ना फिरण्याचा तो पृथ्वीमुळे येतो, पण मी म्हणतो सूर्य फिरतो. अशी गंमतशीर गोष्ट आहे बघा. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, हे पृथ्वीवर राहणाऱ्या अज्ञानी जीवांचं कल्पना आहे. वास्तविक तो काय म्हणत असेल, अरे ही वेडी माणसं आहेत काय, मी एका ठिकाणी उभा राहिलोय आणि हेच फिरतात आणि हे फिरतात आणि मला म्हणतात की तुम्ही फिरताय म्हणून. किती हसू वाटत असेल. जीवनमुक्तांना आणि महात्म्यांना, संतांना सुद्धा जगाबद्दलचा असाच अनुभव येतो. किती वेडे आहेत. मी दुःखी आहे, मी सुखी आहे म्हणतात, मी ध्येय आहे म्हणतात, मी हुशार आहे म्हणतात, ही माझं घर आहे म्हणतात, ही माझी मुलं बाळ आहेत. हसत असतील संत त्यावेळी. जसा सूर्य पृथ्वीवरल्या जीवांना हसत असेल. कसं आहे, हलतंय काय. आम्ही म्हणतोय ना जाताना गाडीत बसमध्ये बसलो की झाडे पळतात, तर झाडे हसत असतील आमच्याकडे, अरे हे मूर्ख स्वतः पळायला लागलेत आणि मला म्हणतात की मी पळतोय. तसं हे चाक फिरत असते ना, हे चाक फिरते ते दिसतंय फक्त. त्यामुळे फिरणाऱ्या चाकाला अभिमान येतो. हा अभिमान जेव्हा शरीर भावांचा उपशम होतो ना, तेव्हा आदि अज्ञाची ओळख होते. हा कोण चालवतो, चालते हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हारिविन. तुकोबा लगेच म्हणतात, वृक्षाची पाने हारी त्याची सत्ता, मीच एक करता म्हणू नये. सगळं चालवतो तोच चालवतो. ही माझी वाचा नाही, सखा कृपावंत वाचा त्याची. आपल्या सत्ते नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. मी माझ्या सत्तेवर बोलत नाही, माझा भगवंत कृपावंत आहे आणि त्याच्या सत्तेवर मी बोलतो. त्याच्या सत्तेवर सगळ्या सृष्टीची हालचाल चालू असते. त्यामुळं केंद्र जे आहे ते केंद्र कधी फिरत नाही. एक न फिरणारी गोष्ट असते म्हणून त्याच्या भोवती असणारं फिरण्याचा अनुभव कळतो, नाही तर कळणारच नाही. पंखा फिरत असतो तर पंख्याचा मुख्य घट्टा जो असतो ना पाठीमागं तो शांत असतो, म्हणूनच पंख्याची पाती फिरतात. पंखा लावलेला फिरतो कारण सिलिंग शांत असतं. सिलिंग आहे बांधलेलं, त्याला जोडलेलं आहे त्या छताला, तो पंखा लावलेला आहे, छत स्थिर आहे म्हणूनच पंखा फिरू शकतो. ही साधी उदाहरणं जरी घेतली तर माझं चलनवलन माझ्या ज्याच्या सत्तेवर चालतं त्याच्या स्मरणात राहावं, त्याच्या अनुसंधानात राहावं, हाच मुख्य उद्देश सगळ्या परमार्थाचा आहे. म्हणून केंद्रस्थान शांत असतं. आपला प्रवास हा केंद्राकडे असला पाहिजे. म्हणून परिघावर असणारे सगळ्या जीवाने हळूहळू
प्रवास करत करत केंद्रापर्यंत जावं. जसं ते केंद्रापर्यंत जातील तसा तसा त्यांना अस्वस्थतेचा आणि अशांतीचा अनुभव कमी यायला लागेल आणि शांत 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 वाटायला लागेल, कारण केंद्र शांत आहे. जर केंद्राकडे शांतीकडे आपण निघालो तर मलाही शांतीचा अनुभव येईल. जसं जसं केंद्रापासून दूर जावं तसं तसं अशांतीचा अनुभव येतो. आणि जसं 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 केंद्राकडे जावं तसा तसं आपल्याला शांत आणि हालचाल कमी होते, फिरणं कमी होतं ना. बाहेरचे परिघ जो मोठ्याने फिरत असतो त्याच्या जवळजवळचे उशिरा फिरत असतात. आता उदाहरण इथं घेतलं की केंद्रावर शांती आहे आणि हा परिघ जो आहे तो विकारयुक्त आहे, म्हणून देहाभिमानी आहे, म्हणून अशांत आहे. ह्या देहाभिमानाचाच उपशम व्हायला लागेल. जेव्हा देहाभिमान संपेल ना तेव्हा त्याच म्हणून देहांकारू नातीला अहंकारच गेला पाहिजे. जेव्हा अहंकाराची निद्रा निघून जाते त्याचा सगळ्यांचा ह्या उपशम होतो. मुळात सगळ्या विकाराला कारण अहंकार आहे बरं काय. म्हणून अहंकार घालवण्यासाठी साधना करावी लागते. नाम घ्यायचं, ध्यान करायचं हे त्यासाठीच आहे. केंद्राकडे प्रवास आपला चालू आहे. त्या केंद्रापर्यंत जाईपर्यंत शांतीचा अनुभव येत नाही. एकदा केंद्राशी एकरूप झालं म्हणजे जीवानं ब्रह्मत्व आहे जाणून घेतलं, आधी यज्ञाला एकदा जाणून घेतलं, मग तो मध्ये आहे. आदिभूत लांब आहे, आदिभूत जड आहे, त्या मानानं आधी दैवत अत्यंत तरल आहे, त्याला जाणण्याची क्षमता आहे आदियज्ञाला. त्यामुळे तेच आदियज्ञाला लवकर जाणू शकतं. आदिभूताचा संबंध आहे. आदिभूत ही साधनांचा वापर आहे, साधन म्हणून त्याचा वापर केला तर चालतोय. आदिभूतांचा म्हणून आदिदैवतानं आदिभूताचा सहारा घ्यावा आणि आदियज्ञाची प्राप्ती करून घ्यावी. मुळात तो प्राप्तच आहे. म्हणून जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी, जीव ब्रह्मेव ना परा तत्त्वमशी. सगळ्या श्रुती ज्या बोलतात त्या तू अगदी जवळ आहेस. आदिभूताचा विचार करत बसू नकोस, तुझ्याजवळ. म्हणून हा आदिभूत जो आहे, आदी दैवत जे आहे ते दोघांच्या मध्ये आहे. एका बाजूला आदिभूत आणि दुसऱ्या बाजूला आदियज्ञ, मध्ये आहे आदिदैवत. कुणीकडे जाईल ना तसं त्याला अनुभव येईल. जर तो आदिभूताच्या नादाला लागला म्हणजे पंचमहाभूतांच्या जड सृष्टीच्या नादाला लागून मी माझं म्हणत बसेल. आणि जर तो आदियज्ञाच्या नादाला लागला तर त्याला माझं पण संपेल. आणि इथं माऊली म्हणतात शरीर भावाते उपशमी, शरीर भावाचा उपशम होईल. जो आदियज्ञ येतगामी पंडुकुमारा, त्या आदियज्ञाचा तुला जाणीव व्हायला लागेल. फार सुंदर वर्णन माऊलीने या दोन ओळीमध्ये जीवाचं आणि आदियज्ञाचं स्वरूप सांगायला सुरुवात केलेली आहे. वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदा हि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.